प्रोसेस ऑफ लॉ ज्याला म्हणतात, किंवा कायद्याचा तरतुदींचा गैरवापर, मिसयूज जो आहे हा कसा होतो आणि कुठल्या केसमध्ये झाला आहे हे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत किंवा सांगणार आहोत. डॉक्टर पी प्रथनाथम वर्सेस व्ही मोनिका ही 2025 मध्ये केस आहे आणि ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा वापर करून एखादी महिला तिच्या पतीच्या विरोधात खटला जेव्हा दाखल करते त्यावेळेस त्याचे जे लांब राहणारे, त्याच्यापासून त्याच्या कुटुंबात न राहणारे किंवा त्याचे नात्या दूरचे लांबचे नातेवाईक जे ते त्यांना सुद्धा ती पार्टी बनवते किंवा त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सह आरोपी केलं जातं किंवा त्यांना प्रतिवादी केलं जातं. तर हे करणं मुळात चुकीचं आहे आणि म्हणून सेक्शन 12 प्रमाणे जो काय आहे तर तो हा कायदा जो काही केस आहे ती रद्दबातल करता येऊ शकते अशा महत्त्वाचा निकाल या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे या केसचा आधार घेऊन आता जर का जे लोक तुमच्यासोबत राहत नाही, नणंद असेल, काही नातेवाईक असतील, तर त्यांची नावं ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक टाकून त्यांचा छळ करणं किंवा त्यांना सहआरोपी करणं किंवा त्यांना याच्यामध्ये पार्टी बनवणं हे गैर आहे, बेकायदेशीर आहे, चूक आहे. आणि मग अशा या केसेस आहेत या सेक्शन 12 प्रमाणे हे रद्दबातल होऊ शकतात, क्वॅशिंग होऊ शकतात. त्यासाठी हे 2025चं डॉक्टर पी प्रथनाथन वर्सेस मोनिका ही केस फार महत्त्वाची आहे, माइलस्टोन आहे.